Hello, myself Ashok Gadade from Anand Charitable Sanstha, Gangai Pharmacy College, Kada. We have been watching organic groups since lecture number 7. Now let's continue organic groups. Before that, if you have not subscribed our Point System GSPS channel, please subscribe the channel and like video. Thanks to those who subscribe and always likely and comment nicely. Students, we will now continue to the next organic groups. Align you where first. Let's see this compound. What is this? हे कशापासून आलेलं आहे? हे आलेलं आहे CH2 डबल बॉन्ड CH म्हणजे CH2 हे काय आहे? हे आहे तुमचं ENE म्हणजे अल्कीन आहे. अल्कीन म्हणजे या ठिकाणी दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून याला प्रिफिक्स लागला ENE आणि यामध्ये कार्बन आहेत 1 आणि 2 कार्बन्स आहेत म्हटल्यानंतर एक असता तर मिथ लागलं असतं 2 कार्बन आहे त्याच्यामुळे याला लागलं इथ आणि हे तयार झाले तुमचं इथीन. लक्षात आलं? हा फॉर्म्युला तुमचा कशाचा आहे? इथिनचा आहे. इथिन हे तुमच्या चार्ट मध्ये घ्या. इथिन ऑलरेडी तुमचे इथिनच्या ह्याच्यात घेतलं. आता मला काय करायचं? हा सुद्धा काय आहे? इथिनच आहे. इथिन आहे हे सुद्धा. फक्त मी कार्बन काय केलंय वेगळा हायड्रोजन काय केलं वेगळं घेतलेलं. हे सुद्धा CH2 आहे. यामधला जो हा हायड्रोजन आहे हा मी बाजूला काढलाय. बॉन्ड तसाच राहिला. सॉरी फक्त हायड्रोजन बाजूला घेतलेला आहे मी. तर काय होईल हे तुमचा हा CH2 डबल बॉन्ड CH आणि फ्री बॉन्ड आहे हा हायड्रोजन बाजूला गेल्यामुळे नियम काय सांगतो तुमचा या ठिकाणचा. मी हा परत एकदा नियम पाहतो सांगतो तुम्हाला की तुम्हाला जर अल्केन्स असतील अल्केन असतील आणि अल्केन मधला म्हणजे CH4 हा काय मिथेन आहे. हा तुमचा मिथेन आहे. यातला जर तुमचा एक बॉन्ड गेला तर एक Ne रिप्लेस होऊन YL लागतो अल्केन साठी. पण अल्कीन जर अल्कीन असेल तर तुमचा यामधला लास्ट E जातो आणि YL लागतो. हा फरक लक्षात घ्या. अल्केन असेल तर Ne लागून तुमचा YL लागतो म्हणजे अल्काईल तयार होतं. परंतु अल्कीन असेल तर तुमचा E जाऊन तुमचा YL लागतो अल्किनिल होतो. हा फरक लक्षात घ्या दोन्ही मधला अल्केन आणि अल्किन मधला. कारण अल्किन मध्ये ENE जात नाही फक्त E जातो. तशाच पद्धतीने या ठिकाणचा E रिप्लेस होऊन तुमच्या काय YL येणार आहे. मग कसं तयार होईल हे इथिनील. हे तुमचं इथिनील तयार झालेलं आहे. हे पुसतो मी. स्क्रीनशॉट मारून घेतला तुम्ही. ओके इथिनील झालेलं आहे हे. आता हे इथिनील याचं पण नाव तुम्हाला ज्या पद्धतीने प्रोपेनिलला नाव काय होतं प्रोपेनिल आपण काढलं होतं CH2 CH काय होतं तुमचा अशा पद्धतीने हे काय होतं तुमचं प्रोपेनिल आणि प्रोपिनिल. याला नाव काय होतं एलाईल. हे सांगितलं होतं तुम्हाला. हे लक्षात ठेवायचं. तसंच इथिनीलला पण नाव आहे विनाईल. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला लक्षात ठेवायला. इथिनील बघा अलाइन म्हणजे काय प्रोपिनिल आणि विनाईल म्हणजे काय इथिनील. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. परीक्षेला विचारतात तुम्हाला विनाईल अलाइन अशा पद्धतीने विचारतात. हे तुम्ही काय करायचं स्क्रीनशॉट मारून घ्या. नेक्स्ट आपण पाहू हे काय आहे. सिलेक्ट लॉंगेस्ट चेन नियमाने चेन एकच आहे. 1 2 3 4 किती कार्बन आहेत 1 2 3 4 किंवा या ठिकाणी 1 2 3 4 काय म्हणतात त्याला सिंपल आहे. सिंपल अल्केन आहे कारण प्रत्येक कार्बनच्या मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून याला ANE काय लागणार आहे ANE. आणि किती कार्बन आहे 1 2 3 4 कार्बन आहेत म्हणल्याला ब्यूट लागणार आहे.
काय ब्युटेन. सिंपल सिंपल आहे. आता या ब्युटेनमध्ये जर या ठिकाणचा असलेला हे सुद्धा ब्युटेन आहे. लक्षात आलं. मी फक्त हायड्रोजन सेपरेट केला. या ठिकाणचा हा हायड्रोजन गेला तर मी सांगत होतो तुम्हाला की जर हा हायड्रोजन गेला तर काय होईल तुम्हाला या ठिकाणी. ते काय होईल नियम काय सांगतो तुमचा. ए नी जाईल अल्केन मधलं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं ब्यूट आणि त्या ठिकाणी वायल लागली ब्युटाईल आहे. सिंपल. हे सेम हे स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक. सेम जर मी हे असं ठेवलं या ठिकाणी असलेला सेम या बाजूचा हायड्रोजन गेला तरी हे ब्युटाईलच होतं. आता ब्रँचिंग या बाजूला आली नंबरिंग इकडे ब्रँचिंग होती थोड्या वेळापूर्वी नंबरिंग इथून होती. आता ब्रँचिंग इकडे नंबरिंग या बाजूला त्यामुळे याला सुद्धा ब्युटाईल म्हटलं. सिंपल. दोन्ही ब्युटाईल. परंतु तिसरा जो प्रकार आहे तो मी आता तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी हे ब्युटेन पुसलं तरी चालेल. या ठिकाणचा जर हायड्रोजन गेला टू पोझिशनचा म्हणजे हा किंवा हा दोन्ही टू पोझिशनला जाऊ शकतो. तर हा मी एक्झाम्पल घेतला तर याला काय म्हणायचं. याला तुम्हाला हे तर ब्युटाईल आहे परंतु 1 2 3 4 कोणत्या पोझिशनला वायर लागलेला आहे तुमच्या कोणत्या पोझिशनचा फ्री झालेला आहे तुमचा सेकंड म्हणून याला 2 ब्युटाईल. हे तुमचा आययुपीएसी नियमानुसार 2 ब्युटाईल आणि याचा कॉमन नेम हे तुम्हाला लक्षात ठेवायचं ते म्हणजे सेकंडरी ब्युटाईल. सेकंडरी ब्युटाईल. लक्षात आलं तुमचा की जर हा सेकंड पोझिशनचा हायड्रोजन फ्री झाला आणि त्या हायड्रोजन बाहेर निघून त्या ठिकाणचा बॉन्ड जर फ्री झाला तर त्याला 2 ब्युटाईल आणि 2 ब्युटाईलला दुसरं नाव आहे सेकंडरी ब्युटाईल. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे कॉमन नेम इथून पुढे तुम्हाला वापरलं जातं. हे कॉमन नेम तुम्हाला पाठ करावं लागतं. स्ट्रक्चर जी काही लक्षात ठेवण्याची मी आयडिया देते पण कॉमन नेम तुम्हाला हे पाठ करावं लागतील की 2 ब्युटाईलला सेकंडरी ब्युटाईल म्हटलं जाईल. हां चला स्क्रीनशॉट मारून घ्या. नेक्स्ट फॉर्म हे काय आहे अल्केन आहे. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. अशी पण चेन होते अशी पण चेन होते अशी पण चेन कुठेही चेन. आता मी सिंपल अशी चेन घेतो. 1 2 3 या बाजूने दिले तरी 1 2 3 हे चेन घेतली तरी 1 2 3 ही जे 1 2 3 ही चेन घेतली 1 2 3 म्हणजे हा कार्बन जो आहे मधला हा 2 पोझिशनला फिक्स येत आहे. मग काय सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन 1 2 3 सगळं सेम आहे कसंही घेतलं तरी त्यामुळे 1 2 3 केलेलं आहे. याला म्हणतात काय 3 म्हणजे अल्केन आहे म्हणजे काय ANE त्याचा सफिक्स लागणार आहे आणि किती कार्बन आहे 1 असतं तर मिथ 2 असतं तर इथ 3 आहे म्हणजे प्रोपेन काय तयार झाले हे प्रोपेन. परंतु नुसतं प्रोपेन आहे का 2 पोझिशनला लागलेलं आहे मिथाईल. आता लक्षात आलं तुमच्या मिथाईल का हे मिथाईल लागलेलं आहे अटॅच झालेलं आहे या ठिकाणी म्हणून याला म्हणायचं 2 मिथाईल प्रोपेन. काय म्हणायचं याला 2 मिथाईल प्रोपेन म्हटलं जातं. लक्षात आलं तुमच्या. आता हे जे 2 मिथाईल स्क्रीनशॉट मारून घेतलं ठीक आहे. ह्या मिथाईल प्रोपेन मध्ये जर सेकंड पोझिशनचा हायड्रोजन निघून गेला ठीक आहे. आधी आपण फर्स्टचा बघू. जर फर्स्ट पोझिशनचा जर हायड्रोजन निघून गेला तर काय होईल याला काय म्हटलं जाईल 2 मिथाईल कशापासून आलं हे प्रोपीन पासून म्हटल्यावर प्रोपाईल. याला काय म्हणतात 2 मिथाईल प्रोपाईल. जर या ठिकाणचा जर हायड्रोजन गेला तरी ते 2 मिथाईल प्रोपाईल असेल. कसे जर मी या ठिकाणचा जर हायड्रोजन गेला
तर नियम ब्रँचिंग पासून नंबरिंग येते म्हटलं नियमाने नंबरिंग इथून येणार आहे 1 2 3. त्यामुळे हे सुद्धा 2 मिथाइल प्रोपाइलच असेल. सेम तसेच जर तुमचा जर या ठिकाणचा हायड्रोजन गेला तरीही हे 2 मिथाइल प्रोपाइल असेल. का? कारण याला नंबर 1 द्यावा लागेल, हे 2 आणि 3, आणि हा तुमचा मिथाइल ब्रँचिंग असेल 2 मिथाइल. कसंही केलं तरी हे तिन्ही कॉर्नरवरचे जर मिथाइलचा एक हायड्रोजन गेला तर 2 मिथाइल प्रोपाइल असेल. आता आपण घेऊ या ठिकाणचा हायड्रोजन गेला म्हणजे नंबर 2 पोझिशनचा. तर याला काय म्हणतात? याला म्हटलं जाणार आहे 2 मिथाइल. 2 पोझिशनला मिथाइल आहे आणि 2 प्रोपाइल. 2 मिथाइल 2 प्रोपाइल असं नाव आहे. 2 मिथाइल कारण 2 मिथाइल मिथाइल अटॅचमेंट आहे म्हणून, आणि 2 पोझिशनला तुमचा वायर लागलेला आहे. 2 पोझिशनला वायर लागला म्हणून 2 प्रोपाइल. आतापर्यंत या तिन्ही कॉर्नरचा जर हायड्रोजन गेला तर 2 मिथाइल प्रोपाइल लिहितो. 1 प्रोपाइल लिहायची गरज नाही, परंतु या ठिकाणचा जर गेला तर याला 2 मिथाइल 2 प्रोपाइल असं म्हटलं जातं. परंतु याचं कॉमन नेम जे आहे ते म्हणजे टर्शरी प्रोपाइल ब्युटाईन. ऍक्च्युली याचं कॉमन नेम जे आहे हे तुम्हाला जमलिंग करेल, कारण केमिकल नेम जे आहे AFDC नुसार याचं नाव येतं प्रोपाइल बेसिक जे आहे 2 मिथाइल 2 प्रोपाइल येतं. परंतु ज्यावेळेस हे तुमचा 2 नंबरचा पोझिशनचा बॉन्ड फ्री होतो म्हणजे 2 मिथाइल 2 प्रोपाइल होतो, तर त्याचं कॉमन नेम हे टर्शरी ब्युटाइल असेल. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. व्हॉट इज मीन बाय टर्शरी ब्युटाइल, व्हॉट इज मीन बाय सेकंडरी ब्युटाइल. स्क्रीनशॉट मारून आपण पाहिलं ते परत एकदा लिहितो मी 2 मिथाइल प्रोपेन. आपण हे सगळं पाहिलं त्याच्यामध्ये. यामध्ये जर तुमचा या कॉर्नरचा याला काय म्हणतो आपण 2 मिथाइल प्रोपाइल हे नाव 2 मिथाइल प्रोपाइल. मग असे मी दाखवलं, पण याचं तुम्हाला सांगायचं राहिले की याला पण कॉमन नेम आहे. हे जर असं असेल म्हणजे या ठिकाणी तो तुमचा तिन्ही कॉर्नरचा जो कार्बन आहे तो जर फ्री हायड्रोजन निघून फ्री झाला तर याला तुमचं कॉमन नेम आहे ते म्हणजे आयसोब्युटाइल. याला म्हणतात आयसोब्युटाइल. आता आपण 3 एक्झाम्पल्स पाहिलेले. हे आयसोब्युटाइल याला कॉमन नेम हे जे आहे कशाचं आहे याचं नाव काय आपण पाहिले कंसामध्ये 2 मिथाइल 1 प्रोपाइल किंवा प्रोपाइल. याचं कॉमन नेम आहे आयसोब्युटाइल. म्हणजे आपण याच्या आधी कोणकोणते पाहिले होते तुम्ही याच्यामध्ये सेकंडरी ब्युटाइल पाहिलं होतं. सेकंडरी ब्युटाइल म्हणजे काय होतं CH3CH अशा पद्धतीने याला म्हणतो आपण सेकंडरी ब्युटाइल. सेकंडरी ब्युटाइल म्हणजे सेकंड 2 ब्युटाइल जे आहे म्हणजे 2 ब्युटाइल आहे आणि त्याच्या 2 पोझिशनला बॉन्ड आहे त्याला सेकंडरी ब्युटाइल म्हटलेलं हे आपण पाहिले. त्यानंतर हे प्रोपाइल आहे त्याच्या सेकंड पोझिशनला मिथाइल आहे आणि 1 पोझिशनला प्रोपाइल याला आयसोब्युटाइल म्हटलं जातं. आणि आणखी एक स्ट्रक्चर पाहिलं होतं CH3 आणि यात हे सुद्धा काय आहे तुमच्या कोणत्या 2 मिथाइल 2 प्रोपाइलचं स्ट्रक्चर होतं आणि याला म्हटलंय आपण टर्शरी ब्युटाइल. हे तिन्ही आपण पाहिलेलं. तर ते लक्षात आलं. आयसोब्युटाइल मध्ये काय आयसोब्युटाइल म्हणजे 2 मिथाइल 1 प्रोपाइल. टर्शरी ब्युटाइल म्हणजे 2 मिथाइल 2 प्रोपाइल आणि सेकंडरी ब्युटाइल म्हणजे तुमचा सेकंड 2 ब्युटाइल. हे तिन्ही स्ट्रक्चर आयसोब्युटाइल टर्शरी ब्युटाइल आणि सेकंडरी ब्युटाइल मधला फरक लक्षात घ्या. नेक्स्ट आपण एकदम सोपे हे ब्रोमिन पासून आलेलं आहे. त्याला जर बॉन्ड राहिला आणि तो फ्री राहिला किंवा कुठेतरी अटॅचमेंटला तयार आहे किंवा अटॅचमेंट झालेला आहे त्यावेळेस त्याला ब्रोमो म्हटलं जातं. जर Cl बॉन्ड असेल तो कुठेतरी अटॅचमेंटला तयार असेल किंवा अटॅचमेंट झालेली असेल तर त्याला क्लोरो म्हटलं जातं.
जर आय असेल तर त्याला आयोडो म्हटलं जातं. हे पण झालेलं आहे आपलं. आपण मागच्या फंक्शनल ग्रुपमध्ये CN जर कुठे अटॅच झाला तर त्याला सायनो म्हटलं जातं. फ्लोरो F असेल तर त्याला फ्लोरो म्हटलं जातं. फ्लोरो हे अटॅचमेंट हे काय आहे, याला मर्कॅप्टो म्हटलं जातं. मर्कॅप्टो हे तुम्ही पाहिलेलं असेल. नायट्रो हे सगळे जर तुमच्या कुठेतरी अटॅचमेंट होत असेल, तुमच्या एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला अटॅच होत असतील किंवा फ्री असतील तर याला ब्रोमो, क्लोरो, आयोडो, ब्रोमीन, क्लोरीन म्हणायचं नाही. हे जर अटॅचमेंट करत असतील तर त्यावेळेस त्याला ब्रोमो, क्लोरो, आयोडो, सायनो, फ्लोरो, मर्कॅप्टो आणि नायट्रो. याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या. याच्यानंतर एक राहिलेला आहे तो म्हणजे जर NH3 याला अमाइन म्हटलं. अमाइनचा फॉर्म्युला काय, RNH2 हा आहे. याच्या R च्या जागेवर H लागलेला आहे म्हणजे HNH2. म्हणजे याला काय म्हणतो आपण, अमाइन. अमाइन. आणि जसा जसा R बद्दल ते कोणकोणतं अमाइन, मिथाइल अमाइन, जे तयार होतात वेगवेगळे अमाइन, त्या पद्धतीने मिथामाइन, इथामाइन, प्रोपामाइन ते तुम्हाला झालेलं आहे अमाइन्समध्ये. तर या पद्धतीने हे अमाइन आहे. पण अमाइन जे आहे हा NH2 मधला जर एक हायड्रोजन गेला म्हणजे हा गेला, हा जर फ्री झाला तर हे अमाइन्स होतं. नियमाने काय सांगितलं होतं या ठिकाणी, अमाइन आणि अमाइड मधला जर एक बॉन्ड फ्री झाला तर या ठिकाणी अमाइन्स आणि अमाइड मध्ये वायल लागत नाही. अमाइन्स आणि अमाइड मध्ये ई रिप्लेस होऊन लागतो O. म्हणजे या ठिकाणी जर NH3 चा एक हायड्रोजन निघून हा फ्री झालेला आहे, कुठेतरी अटॅचमेंटला किंवा कुठे अटॅच झालेला आहे, त्यावेळेस म्हणायचं अमाइन. ई जे जागेवर लागणार आहे O म्हणून अमिनो. हा एक तुम्ही घ्या. याचा पण एक्झाम्पल तुम्ही तुमच्या याच्यामध्ये नोट डाऊन करा एक्झाम्पल्समध्ये. नेक्स्ट अमाइन्स मधलं एक्झाम्पल घेतलेले. अमाइन्स मध्ये काय होतं, जर या ठिकाणी हा काय RNH2 चा फॉर्म्युला आहे. RNH2 म्हणजे तुमचा अमाइन्स लागणार आहे कुणाला, जो तुमचा बेसिक पॅरेंट अल्केन असेल. कोणता पॅरेंट अल्केन, 1 2 3 4 म्हणजे या ठिकाणी कोणता आहे तुमचा ब्युटेन आहे. आणि ब्युटेनचा ई जाऊन तुम्हाला काय लागणार आहे, या ठिकाणी अमाइन लागणार आहे. हे तुमचं स्ट्रक्चर तयार होतं ब्युटामाइन. कसं स्ट्रक्चर आहे, ब्युटामाइन. घेतला नोट करून. पुढे बघा मी काय करणार आहे, या ठिकाणी या NH2 CH3 CH2 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 NH आणि H असा टाकला. तर हा H जर गेला बाहेर पडला तर फ्री होतो तुमचा NH. तर या ठिकाणी तुमचा जर याला नाव काय होतं, ब्युटामाइन. ब्युटामाइन होतं. ब्युटामाइन जे होतं, परंतु या ठिकाणी तुमचं हे ब्युटा नियम काय सांगतो, ईच्या जागेवर O लागणार. पण फक्त ईच्या जागेवर O नाही लागणार, कारण या ठिकाणी तुमचा अटॅच जो ब्युटेन आहे तो ब्युटेन न लिहिता तुम्हाला ब्युटाईन द्यावं लागेल. हे ब्युटामाइनो नाही होत, ब्युटाइल अमिनो असं म्हणतात त्याला. कारण अमिनोला परत तुमचा ब्युटाइल जोडलेला आहे म्हणून याला ब्युटाइल अमिनो. खालच्या वरच्याला काय म्हणतात, ब्युटामाइन. खालच्या जो आहे त्याला म्हणतात ब्युटाइल अमिनो. कारण या ठिकाणी सुद्धा हा याची अटॅचमेंट झाली, ही परत मेन्शन करावं लागते, ब्युटाइल अमिनो. अमिनो का, कारण या नायट्रोजनचा एक हायड्रोजन फ्री झालेला आहे म्हणून. आणि वायल काय इथे मेन्शन केलेलं आहे, कारण आता हे अमाइन राहिलेलं आहे अमिनो, याची सुद्धा तुम्हाला अटॅचमेंट मेन्शन करावं लागेल म्हणून ब्युटाइल अमिनो. हे स्क्रीनशॉट मारून घ्या. एक्झाम्पल एकदम सोपं आहे, हे लक्षात ठेवायचं. अशाच पद्धतीने प्रोपाइल अमिनो, इथाइल अमिनो, तुमच्या पेंटाइल अमिनो हे लक्षात ठेवा. एक एक्झाम्पल तुमच्या याच्यामध्ये घेतलेलं आहे. आता आपण ब्युटाइल अमिनो पाहिलं, हे काय सेम तसंच आहे. कार्बन किती तर 2 आहे. मग याला काय म्हटलं जातं, इथाइल अमिनो. याला काय म्हटलं जाईल, इथाइल अमिनो. लक्षात आलं तुमच्या. परंतु ह्या इथाइल अमिनो मधला जर एक हायड्रोजन गेला आणि काही अटॅचमेंट आहे, उदाहरणार्थ CH2 CH3 म्हणजे परत काय लागला, इथाइल लागला. दोन्ही बाजूला नायट्रोजनच्या दोन्ही एक हायड्रोजन
रिप्लेस होऊन परत त्या ठिकाणी काय लागलेला आहे तुमचा इथाईल ग्रुप लागलेला आहे. दोन्ही बाजूला इथाईल आहे म्हणून याला म्हणायचं डायइथाईल अमिनो. डायइथाईल अमिनो म्हणजे दोन्ही नायट्रोजनच्या दोन्ही बाजूला काय तुमच्या इथाईल लागलेला आहे डायमिथाईल. या ठिकाणी जर या ठिकाणी मिथाईल लागला त्याला काय म्हणतात मिथाईल कॉमा इथाईल अमिनो. सिंपल आहे बघा. या ठिकाणी एक मिथाईल आहे एक इथाईल आहे. मिथाईल तुम्हाला मेन्शन नंबरिंगची गरज नाही, हे सगळं एन पोझिशनला आहे. एन पोझिशन म्हणतात नायट्रोजन एन पोझिशन म्हणून या ठिकाणी एन इथाईल अमिनो असं पण म्हटलं जातं मिथाईल इथाईल अमिनो. दुसरं एक्झाम्पल बघू आपण. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी मिथाईल लागले याला काय म्हटलं जातं डायमिथाईल अमिनो. अमाईनच्या तुमच्या दोन्ही पोझिशनला मिथाईल लागलेला आहे आणि एक बॉन्ड फ्री आहे म्हणून तो अमिनो आहे. आणि दोन्ही बाजूला काय तुमच्या उरलेल्या दोन्ही बॉन्डवर मिथाईल आहे म्हणून डायमिथाईल अमिनो. एकदम सिंपल एक्झाम्पल्स आहे, स्क्रीनशॉट मारूया. आपण एक पाहणार आहे आतापर्यंत सगळे ओपन चेन कंपाऊंडचे. पहिले आपण सायक्लिक कंपाऊंड. सायक्लिक कंपाऊंड मध्ये आपण बेन्झीन हे बेसिक मध्ये तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं होतं. हे कसं असेल परत एकदा रिपीट करतो. प्रत्येक ठिकाणी एक हायड्रोजन्स असेल. हे बेन्झीनचं स्ट्रक्चर आहे. यामध्ये जे हे सुद्धा बेन्झीनचं आहे. याच्यामध्ये तुमचे कार्बन जे आहे ते सायलेंट्स आहे, दाखवलेले नाही. किंवा जे हायड्रोजन या ठिकाणी प्रत्येक कॉर्नरला एक हायड्रोजन आहे आणि एकाडे एक पोझिशनला डबल बॉन्ड आहे, याला बेन्झीन म्हणतात. जर आतमध्ये डबल बॉन्ड नसेल तर प्रत्येक कॉर्नरला कार्बनला 2 हायड्रोजन असतील त्याला सायक्लोहेक्सेन. हे आपल्या व्हिडिओ नंबर सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हे बेन्झीनचं स्ट्रक्चर पाहतो आपण. या बेन्झीन मधला कुठलाही एका ठिकाणचा एक हायड्रोजन जाऊन मी पुसायला नव्हतं का ठीक आहे. हायड्रोजन जाऊन जर तो त्या ठिकाणचा बॉन्ड फ्री झाला तर हे बेन्झीनचं बेन्झाईल होत नाही. बेन्झाईल किंवा बेन्झिनील होत नाही. याला म्हणतात फिनाईल. काय होतं हे फिनाईल. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही. तर बेन्झाईल कधी होतो जर या ठिकाणी तुमच्या जर हा बॉन्ड फ्रीला जर CH2 लागला आणि तो जर बॉन्ड फ्री झाला तर त्याला तुम्हाला म्हणलं जाणार आहे बेन्झाईल. या ठिकाणी तुम्हाला काय म्हणलं जाणार आहे बेन्झाईल. मी हे परत काढतो या ठिकाणी. याला म्हटलं जाणार आहे हा मी काढतोय म्हणजे एक बॉन्ड फ्री आहे एक हायड्रोजन जाऊन याला फिनाईल म्हटलंय. याला बेन्झाईल म्हटलंय तुम्हाला. बेन्झाईल बघा बेन्झीनचा एक हायड्रोजन निघून गेल्यानंतर एका कॉर्नरचा तो बेन्झीनचा बेन्झाईल काही होत नाही ते फिनाईल होतं. परंतु जर त्या फिनाईलच्या त्या बॉन्डला CH2 लागून जर उरलेला बॉन्ड फ्री झाला तर त्याला बेन्झाईल म्हटलं जातं. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सेम तसंच जर या ठिकाणी CO लागला CH2 नाही लागला तर त्याला बेन्झॉईल म्हटलं जातं. फरक बघा दोन तिन्हीतला फरक बघा. बेन्झॉईल काय आहे बेन्झाईल काय आहे आणि बेन्झॉईल काय आहे. या ठिकाणी बेन्झीन मी इथं परत करतो. बेन्झीन हे प्लेन जे आहे सर्व 6च्या 6 कॉर्नरला हायड्रोजन्स पूर्ण असतील तर त्यावेळेस ते बेन्झीन असतं. त्यातला एक हायड्रोजन मोकळा झाला तर फिनाईल असतं. जर त्या ठिकाणी CH2 लागला तर बेन्झाईल असतं आणि जर त्या ठिकाणी हा बॉन्डला CO लागला तर ते बेन्झॉईल असतं. लक्षात आलं. हे स्क्रीनशॉट मारून घ्यायचा.